एकूण किती नवरे आहेत आणि तिचा फॅमिली ट्री नेमका कसा आहे यावर डोकं शिणवण्यापेक्षा संपूर्ण फॅमिली एकत्र बसून पाहूया कॉमेडीची बुलेट ट्रेन हो दे कल्ला. मित्रांनो, आता आपण जाणार आहोत पिंक पॅन्थर पाळणाघरात. बघूया तिथे विचारे काका काय शिकवायला निघालेत आपल्या पार्वतीला. येत आहेत सुसाट कॅप्टन्स अंशुमन आणि विशाखा. काय आरू कशी आहेस? मस्त. काम काय तुला? आम्ही सगळी गाणीच गातोय ना. बरं मला सांग, आता हे मी गाणं का गायलो? अगं आज हे गाणं गायलो याचं कारण आज बैलपोळा. बैलाला महत्व आहे. बैलपोळाचं महत्व माहिती आहे का तुला? नाही माहिती? कसं माहिती असणार? अर्ध्या हायकुंडाने पिवळे झाले तुम्ही लोक. आमचं तसं नाहीये. अरे माझ्या 21 मुलांना मी या बैलपोळ्याचं महत्व सांगणार आहे. 21 मुलं? मग तुम्ही काय धृतराष्ट्र आहात? काय अगाध ज्ञान आहे ना. गाण्याचं नाही तर नाही, ह्याचं पण नाहीये काही. अगं धृतराष्ट्रांना 100 मुलं होती. 100 मुलं. किती किती होती? अगं बोल, मला त्याच्याबरोबर पण स्किट करायचं आहे. बोल. इथे संपवायचं नाही मला. बोल किती होती? 100. किती? 100. हा असं आहे ते. पण तुम्हाला सांगतो, माझ्या पिंक पॅन्थरची पाळणा घरातली मुलं आहेत ना, काय मुलं आहेत. म्हणजे पार्वती पण आली हो त्याच्यामध्ये. मी विसरलोच होत नाही. तशी गोंडस निरागस आहे, पण काय ती यायची वेळ आली ना, मला वर जायची वेळ आल्यासारखं वाटतं. म्हणजे थरथर कापायला लागतो मी. बाकी काही नाही आहे, बाकी मस्तच आहे तिचं सगळं. पार्वतीच्या आला 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 आला. काका 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 मी आले. काका काका मी आले. अगं बास बास, गणमशीनच सुरू करते आल्या आल्या. असू दे असू दे असू दे. काका 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 हा. हॅपी फादर्स डे. अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली ना लगेच. आज हॅपी फादर्स डे नाही बाळा, बैलपोळा आहे. बैलपोळा. नाही 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 नाही, आज सकाळपासून मम्मी पप्पाला सांगत होती काय? आज तुमचा दिवस आहे बरं का. आज तुमचा दिवस आहे बरं का. क्या बात आहे बाळा. थोडक्यात तुझ्या पप्पाचा तुम्ही बैल करून टाकलेला आहात, पण म्हणून काय फादर्स डे नाही, आज बैलपोळा आहे. बैलपोळा. ही काका 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 हा बैलपोळा म्हणजे तो पण बैलपोळा म्हणजे काय तो पण हात घे, तो पण हात घ्या. मस्त आहे ना. बैलपोळा म्हणजे बैलाची पूजा करण्याचा दिवस. हा हा. हो काका 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 बैल कसा दिसत. काय आजची पिढ्या बैल कसा दिसतो माहिती नाही. काय मकरंजी, काय ही पिढी बैल माहिती आहे ना लोकांना? तुमच्या मुलांना माहिती आहे का? नंदी बैलासारखा मान डोलावू नका. अरे आमच्या वेळी ठीक होतं, आम्ही गाई बैलांना चरायला घेऊन जायचो. कळायचं बैल आहे काय आहे असं कसं करायचं. लगेच कळायचं. पण ह्या ना बघायला कुठे मिळतं ना. तू बस, मी सांगतो तुला बा. कसं माहितीये का? सांग ना काका सांग. बैल कसं दिसत. दिसतो बैल कसा दिसतो. आता बैल म्हणजे शक्यतो त्याचा चेहरा आहे ना, हा तुझ्या पप्पासारखा खचलेलाच असतो. पण पप्पासारखा छोटा नसतो. हा खूप मोठा असतो. म्हणजे आता बैल बघा, आता मी आता दाखवतो. बघा 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 असा बैल बैल बैल. काय कळलं? हे तर उनल्यासारखं दिसतंय. अच्छा हा, त्याला नीट समजावून सांगतो. काका हा तू चिल्ला. चिल्ला नाही. काका तू चिल्ला. अरे नाही बाळा, नाही चिल्लो काका नाही. तू चिल्ला. काका
चिडला. थांब काय करू नका थांब. अगं नाही चिडलो, चुकलं माझं, नाही चिडलो. चिडलं नाही ना काका? नाही चिडलो. काका बैल एवढा मोठा असतो बापली. एवढा मोठा असतो. बिचारा बैल माझ्या पप्पा सारखा शेतामध्ये लाभतो लाभतो तुझ्या आयुष्यात मला लाभलेस नको असताना. आणि लाभ नाही ले, लाभ हा त्यालाच पोळ्याची सुट्टी म्हणतात. वर्षभर राबतो ना म्हणून त्याला बैल पोळ्याला सुट्टी देतात. त्याला नाहू माखू घालतात, त्याला खायला देतात, चांगलं चांगलं रंगवतात, शिंग रंगवतात, गोंड्याची फुलं लावतात, मस्त सजवतात. तो बैल पोळा असतो. कळलं? काका आज बैल पोळा आहे. मग मी पण साजरा करणार बैल पोळा. अरे काका वा 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 वा. काका तू माझा बैल आणि मी तुला लगवणार. बा काहीतरी काय वेडा काय करायचं. मला काय शिंग आहेत का? मी कुठे बैल? काका मी तुला गिफ्ट आणले, थांब दाखवते. काय आणलंय? हे बघ काय का. कार्टी करते? काय करते कार्टी? हे बघ का. तिला शिंग. काका तू लाव ना शिंग. इथे बस ना नको काका. अगं नको हे मी नको तुला बैलासारखं लंगवते काका. बस ना काका, बस ना इथे. मला नको सांगितलं ना. काका बस ना काका. बस ना काका. आता मी तुला बैलासारखं लंगवणार. आमच्या बैल वा. आणि काय करतात? अगं भावाने मी कोण आहे? बैल काका. छान बैल काका हो बैल काका ए काका डुडुम टुमटुम फस. काय काका डुडुम टुमटुम फस. उलटी होते तुला आता? काका डुडुम टुमटुम फस रे काका. म्हणजे काय? डुडुम टुमटुम अगं हो म्हणजे काय? डुडुम टुमटुम फस. बाबांना विचार थांब. बाबांना तुझे बाबा. तुझे बाबा. हॅलो कांबळी साहेब. हॅलो. हा नमस्कार विचार साहेब, काय म्हणताय? कसे आहात? बरे आहेत ना? कसला बरा. आता 10 मिनिटापूर्वी माणसात होतो, आता प्राण्यामध्ये आलो आहे. काय झालं? अहो ते मला सांगितले दुडुम काय टुमटुम फस. फास. हा, याचा अर्थ काय? अहो म्हणजे त्याचा अर्थ हा ते तिला घोड्यावर बसायचं आहे, घोडा करायचा आहे. हा हो पण तिने माझा आता बैल बनवलाय. हो मग ठीक आहे, बैलासारखं बैलावर बसू देत तिला. काय मला बसू दे. हो मला सांग कसं सांभाळतो ह्या ढमीला? अहो मला जमलं असतं तो तुमच्याकडे कशाला सोडली असते. ठेवा फोन कट करा. ऐका राव. काका डुडुम टुमटुम फस ना काका डुडुम टुमटुम काका काय झालं काका? काही नाही बेटा. परमेश्वरानं माकड हाड मणका कणा सर्वसाधारण कामासाठी दिला होता ग. त्याला काय माहिती ही असाधारण हत्तीन बसणार आहे ती. अगं काय करतेस? माझ्या बरगड्या भांगारा द्याव्या लागणार आहेत लवकर. काका बैलाला अजून काय करतात? काही नाही करत ग. तो थकला आता बैल. तो आता वैरण खाऊन झोपतो बाळा. हो थांब माझ्याकडे वलं नाही, मी तुला देते. अगं थांबे, वरण नाही ग. वैरण म्हणजे गवत खातून झोपतो आता. हे काका थांब काय करतेस? अगं ही मेथीची जुडी आहे. गवत समजून खा ना काका. हे फालतूगिरी बस झाली तुझ्या. काका खा ना. फालतूगिरी बस. खा ना रे काका. खा ना. खा बैला खा बैला. चाला खा ना. पोट भरलं बैलाचं पोट भरलं. ए काका ललू नको ना काका. मी मागच्या जन्मी नक्कीच नेता बिता असणार. खूप लोकांना छळलं असणार. त्या कर्माची फळं भोगतो. अरे बैल पोळ्याला लोक पुरणपोळी तुपात टाकून खातात. ती मला मेथीची जुडी भरवते. काका तुला पुरणपोळी पाहिजे? आ? पुरणपोळी पाहिजे. थांब माझ्याकडे आहे.
म्हशे अगं रेडे, हे मला द्यायचं आणि हे तू खायचं म्हशे. काका तुम्हाला काय म्हणाला? नाही नाही काय नाही म्हणालो मी. काका तुम्हाला काय म्हणाला? काय नाही म्हणालो. म्हशे म्हणाला. नाही नाही म्हणालो. काका क्लोज लाव ना काका. काका क्लोज लाव ना काका. नाही नाही नाही. काका तुम्हाला आपल्या माणसाने म्हणजे म्हणायचं काका क्लोज लाव ना काका. अगं ऐक आहे. अगं ऐक. Close लाव ना काका. मला म्हशी म्हणाला काका. म्हशी म्हणाला मला काका. म्हशी म्हणाला तू. अगं नाही ग, माझी हिंमत असती तर मी तुझी मिरवणूक काढली नसती बैल पोळ्याला. काका बैल पोळ्याला मिरवणूक करतात? हो, चांगलं वाजत गाजत काढतात मिरवणूक. हो हो हो, हो. वाजत कधीच काका. काय ए काय कोणाला बोलतेस? ए ए ए ए नको बोलू. ए नको. ए तू वेडा आहेस का? आपण काकाची मिरवणूक काढू. ए नको ए नको. बजा. अगं नको. अगं नको. ए नको. ए नको. ए अगं ऐक ना. अगं ऐक ना माझं. अगं ऐक ना. अगं ए नाच, नाच. तुझ्या पाया पडतो, मिरवणूक काढ पण माझ्या पाठीवर बसू नको. वेला ते तुझ्या पाठीवर मी बसते तर नाचणार कोण? मग एक काम कर फक्त. काय? घरी गेलीस ना, तुझ्या बाजूला कोण राहतं? आत्ते काका. हा, आज बैल पोळ्याला झुंज लावायची असते. काका झुंज म्हणजे काय रे? म्हणजे तुझ्या बाबाची आणि त्या आपट्याची अशी झुंज लावायची. त्याला कळू दे बैलाचं महत्व काय ते. हा. बैलपोळ्याची झुंज. हा कळलं ना. ओके ओके चालेल चालेल मी तशीच करते. कसं कर. काय ए काका हा तुझी झुंज लावायची राहिली. काका काका ए बजा. अगं ऐक नाही माझं. मी बाई भिशू. ऐक ना. अगं माझं काय. काय रे तिने तुझी अवस्था केली. फार गोड, फार मजा आली. मकरंद सर कसा वाटला परफॉर्मन्स? फार मला आवडला. खरं तर म्हणजे ही सिरीज आपल्या बुलेट ट्रेनचे काही काही फार प्रसिद्ध गोष्टी आहेत, म्हणजे त्या फार आवडण्यासारख्या आहेत आणि प्रेम करण्यासारख्या आहेत. तर हे कसं, हे सातत्याने हवं हवंसं केव्हाही करा या सदरातलं आहे. आणि ही तुमची सिरीज इतकी सुपरहिट आहे कारण इतकं अप्रतिम तुम्ही काम करता. विशाखा तू काय गोड काम करतेस त्या पार्वतीचं. वा वा वा, बहुत बढिया. आणि खूप मनोरंजक, खूप चांगला आणि खूप गोड ॲक्ट आहे. आणि तुम्ही प्रॉपर्टीने सुद्धा हसवलं तेवढं. मला ते पाण्याचा जार आला तरच मला इतकं हसू आलं. तर हे सगळंच फार अप्रतिम आहे, मनोरंजक आहे. आणि काय बुलेट ट्रेनमधला हा पारंपरिक डबा आहे, पॅन्ट्री कार. तो फार सातत्याने तुम्ही यशस्वी व्हा. क्या बात आहे, बढिया. रेणुकाताई क्या बात आहे यार. म्हणजे हसून हसून पोटात गोळा आला व्हायचं ना हसून हसून. आणि अंशा काय रिॲक्शन्स तुझ्या. आणि काय मस्त काम केलं दोघांनी. मस्त मस्त आउटस्टँडिंग होतं आजचं प्रहसन. मला फारच आवडलं आणि मला नेहमीच आवडतं ॲक्च्युली. पावती मला खूप खूप आवडते. आणि हे बिचारे काका पण बिचारेच करून टाकलं त्याला. मस्त मस्त. हे परत परत करत राहा यार तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. पार्वती विचार काकांकडनं जर का धडे घेत असेल तर मी पार्वतीकडनं धडे घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटीशी विश्रांती, कारण मी परत येतो ब्रेक नंतर. कोर्टाच्या आसपास गेल्यानंतर अचानक आपल्या भोवती खूप सारे वकील गोळा होतात. तसंच ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्यायला गेल्यानंतर अचानक आपल्या भोवती खूप सारे गाईड दिसू लागतात. वकील तारखांचे खेळ करतात आणि गाईड इतिहासातल्या तारखांचे खेळ करतात. भेटूया अशाच एका गाईडला. येत आहेत बुंगाट कलाकार योगेश आणि प्राजक्ता. आज फिर जीने विषय तोच आहे. नवरा. पण आज माझ्या नवऱ्याचं नाव मी उखाण्यातून घेते. अपेक्षा केली होती घोड्याची, मिळाली गाढवाची राईड. अपेक्षा केली होती घोड्याची, मिळाली गाढव्याची राईड. माझ्या नशिबी आला हा असला गाईड. तुम्हाला कळलंच असेल, नवरा गाईड आहे.
काही प्रॉब्लेम नाहीये, पण लग्नाच्या वेळेला बरं का माझे पप्पा गेले यांच्या घरी चौकशीला. त्याचा बाप काय म्हणला, मा मुलगा इतिहास संशोधक आहे. आणि नंतर मला कळलं हा माणूस गाईड आहे. आता असू दे बा गाईड, कोणाचं काय काय काम असतं हा, पण निवळ फसवतो लोकांना. खोटी माहिती सांगतो, चुकीची माहिती देतो, सनसनाळ्या चुकीच्या सांगतो. कसं करायचं मी या माणसाचं? नमस्कार. मी 80च्या दशकात जन्मलेला ठोसर कुलोत्पन्न घराण्यातला 7वा वंशज मनोज ठोसर. माय काय पद्धत आहे ओळख सांगायची. असलं प्रसिद्ध घरानं सांगते. माय पप्पा चौकशीला गेले लग्नाच्या वेळेला, तर बाईच्या घरात विसरलं ठोसर कुठे राहतात. ते म्हणले असतील इथं कुठे राहतात, आम्हाला नाही पत्ता. असलं प्रसिद्ध घराणं आहे यांचं. महिन्याच्या उत्पन्नाचा पत्ता नाही आणि हा माणूस कुलोत्पन्न. हाय मला माझ्या घराण्याचा अभिमान. हायच माझं घराणं तेवढं मोठं. मग अरे पिढी जात धंदा आहे आमचा गाईडचा. अरे माझा आजा पणजा म्हणजे असं माझ्या पूर्वजातला जो आजा होता ना, त्यानं मोहम्मद तुगलकाला सल्ला दिला होता की दिल्ली सोड, काय ठेवलंय दिल्लीत, इकडे दौलताबादला ये, तुझी राजधानी कर, बघ कशी तुझी भरभराट होती. मग अरे तुगलकाने तो सल्ला मान्य केला. त्याच्या भाषणात त्याचा उल्लेख बी आहे. तुगलकाचं म्युझिक दे बरं जरा. हमारी अजीज तरीन रियाया, हाकिम अदालत, गाज़ी मुल्क का फैसला आपने सुना. हमने हमेशा हक और इंसाफ पसंदी का रास्ता अख्तियार किया और इसीलिए इसी बरस हम हमारा दारुल खिलाफा दिल्ली से दौलताबाद ले जाएंगे. ये किसी मगरूर सुल्तान का बेईमानी खप नहीं, इसकी ठोसर वजह है. ठोसर ठोसर असं आडनाव घेतलं होतं त्यांनी. ठोस वजे असं म्हणला असेल तो. ठोस वजे नाही नाही ठोसरच म्हणले होते. ठोसरच म्हणलं होतं तुगलक. पण त्यावेळेला माझ्या आज्यावर जळणारे लोक होते ना, त्यांनी तो र कट केला. अरे माझ्या आज्याने तसं भिंतीवर बी लिहून ठेवलं होतं. आजीला अंदाज नाही आला, तिने सारवून टाकलं सगळं. या असल्या थापाय ना बाहेर जायचं आणि पर्यटकांना मारायच्या. हे बघ पर्यटकाचं जाऊ दे, ती लुशी येणार आहे, तू तयारीला लाग. आज येणार आहे का ती कुत्री? कुत्री म्हणते का तिला? अरे विदेशी मैत्रीण ती माझी. कुत्री म्हणते? तिचं नाव लुसी विन्सलेट आहे. तिचं असं कुत्री म्हणून इन्सलेट नको करू. रात्रभर यांना व्हॉट्सअपवर मेसेज करत असते. सादरी डोकं खूपसू मेसेज करत असतो. हे कसं झालं, गाईड की कमाई आणि नेट पॅक पे गमाई. काय करू मग मी? चॅटिंग नको करू तर काय करू? तो येऊ देते का मला जवळ? जवळ येऊ देते का? सगळा वेळ माणूस वर्णनात घालवतो. सगळा वेळ वर्णनात. जवळ यायचं आणि म्हणायचं हे सौंदर्य या साली जन्माला आलो, या सौंदर्याचं असू, या सौंदर्याचं तसू. तेवढ्यात माणसाला झोप लागून जाते. शहाजहानला सांगायचं ताजमहालाचं सौंदर्य. हे काय कारण आहे का मला जवळ नाही येऊ द्यायचं? नाही, माझ्या आईने लहानपणीच सांगितलं होतं गाईड वापरू नये, चुकीचं असतं. बडबड बंद कर. बडबड बंद कर. तारीला लाग. ती लुशी आली ना, तिला मी सांगितलंय तुला एकदम टिपिकल इंडियन डिश खाऊ घालतो. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा भिजवायला लागते. या असं असतं. उरलेल्या चपात्या असतात, त्यांचा कुस्करा करायचा आणि विदेशी पाहुण्यांना सांगायचो दिस इज व्हेरी डिलिशियस डिश फ्रॉम आवर कंट्री. दिस इज कॉल्ड चपातीचे कुटके. कुटक्याचा विषय बाजूला ठेव. तू साडी सोड. काय साडी सोड म्हणजे अलमारीवरचे गठुडे ना, त्याच्यातून सलवार कमीज काढ आणि ती सलवार कमीज घाल. काऊन? कारण त्या लुशीला मी सांगितलंय की लैला मजनूच्या वंशातली शेवटची पिढी मी तुला दाखवणार आहे. ती व्हॅलेंटाईन डेचं डॉक्युमेंटरी करायला येईल इथं. अहो पण लैला मजनूचं लग्नच नव्हतं झालं, त्यांची पिढी कुठून येईल? इंग्रज लोकांना लग्नाचा प्रॉब्लेम कधीच नसतो. 2-2 लेकर झाल्यावर मी लग्न करते की नाही याचा भरोसा नसतो. त्याच्यामुळे लैला मजनूची तू वंशज बस. हा माणूस आहे ना मला चपलेने मार खायला लावणार आहे एक दिवस, सांगते. काय मार खायचं बोलायली? सांगितलं तेवढं कर, सलवार कमीच घाल. गेल्या टायमाला या माणसाने माझ्या घरातला फुटका हंडा बरं का एका गोऱ्या बाईला विकला. काय तर म्हणे चांद बिबी या हंड्याने पाणी भरायची. पण त्या हंड्यावर एवढं घासून लिहिलं होतं सौ शकुंतला ठोसर हिसका न्यादान.
त्यावेळेला मी काय केलं, तिला म्हणलं पाली भाषेत लिहिलेलं आहे म्हणलं. त्यांना काय कळते मराठी भाषा? म्हणलं 16व्या शतकातलाच हांडा आहे. अरे हांडा डोक्यावर घेऊ काय फोटो पोच देत होती ती असे. फोटोचं तर नाव नका काढू. फोटो म्हणलं ना आता मला असं वाटतं या माणसाला फार मूस काढून काढावं. गेलं टाइम मला काय झालं बरं का, काही परदेशी पर्यटक आले होते, त्यांना आदिवासींचा अभ्यास करायचा होता. या माणसानं मला अंगाला पानं बांधून उभी केली त्यांच्या समोर. आणि ती लोक अशी गचा माझे फोटो घेत आहेत. कसं करायचं सांगा? काय होतं मग? घेतलं 2-4 फोटो तर एवढं काय बिघडतं मग? स्वतःच्या अंगाला बांधायची ना पानं. बया मी अशी पानं बांधून उभी राहिला आणि राम्या तिकडून शेळ्या घेऊन जायला. मी म्हणलं बया ये का, पण शिळीची नजर मायावर पडली. आता आदिवासी बाईची पार आदी मानव बाई होऊन जाईल. तसं काही झालं का? पण तसं काही झालं का? गेलं ना त्या बकऱ्या सुरळी त्यांच्या मार्गाला. या असंय, या माणसाला एवढी मूर्ख लोक भेटतात ना, आणि याला फसवता कसं येतं मला अजून कळत नाहीये. मला गोऱ्या लोकांवर विशेष राग आहे. त्या लोकांनी आपल्यावर 200 वर्ष राज्य केलंय म्हणून मी त्यांना खोटं नाटं सांगतो आणि असं फसवतो. आपल्यावर इंग्लंडच्या गोऱ्या माणसांनी राज्य केले, तुम्ही नेदरलँडचा गोरा माणूस पण सोडे ना. गोरा माणूस म्हणलं की राग येतो आपल्याला. मला गोरा रंगच आवडत नाही मुळीच. म्हणून त्याच्याशी लग्न केलं ना मी. असं का? तुमच्या खानदानात जसं काय मस्त्यानेच जन्माला आल्यात. मला बोलायच्या आधी थोबड पाय आरशात. लग्नाच्या अल्बम मध्ये माणसाचा चेहरा आहे का अल्बमला ब्लॅक होल पडले कळना. स्वतःकडे पाय जरा. अरे मेकअपचा थर लावू ते गोलाकृती थोबड अंडाकृती झाले. असं का? मग गेल्या टायमाला ते आफ्रिकी पर्यटक आले होते, त्यांना काय सांगितलं या माणसाने? मी मस्तानीच्या वंशातली आहे. आता आफ्रिकेतले पर्यटक ते, त्यांच्या समोर ही मस्तानीच. काय हसता काय? लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. गेल्या टायमाला काय केलं, एक साऊथ इंडियन माणूस यांच्याकडे आला, तर या माणसाने नाल्याकाठच्या हापशाचं पाणी त्या माणसाला गंगाजल म्हणून दिलं. त्या माणसाचा बाप मेल्यावर त्याने मड्याच्या तोंडात पाणी टाकलं, तर प्रेत वकारी करून परत मेलो. ते साऊथ इंडियन लोकांचं जरा लोचात राहतो. एक तर त्याची भाषा आपल्याला कळत नाही आणि दुसरी कोणतीच भाषा त्यांना सहन होत नाही. त्याच्यामुळे जे काय दिसत ते सगळं इकून टिकून मोकळं व्हावं लागतं. कसं असतं, चांगला गाईड, आदर्श गाईड कसा असतो की तो समोरचा पर्यटक असा पहिल्या ओळखतो. कसा आहे पर्यटक हा? नाही, पर्यटकांची पण कॅटेगरी असते का? अरे अभ्यास लागतो त्यासाठी, अभ्यास. सगळ्यात वाईट पर्यटक कुठले असतात माहिती का? लय डोक्याला ताण देतात म्हातारे कोतारे लोक. ते सगळे वयोवृद्ध येतात, आधी सगळा अभ्यास करून येतात आणि गाईडची परीक्षा घेतात. लय ताण देतात. सगळ्यात चांगले पर्यटक सांगतो तुला, हनीमून कपल. असं त्यांना एकमेकांच्या डोळ्यातच सगळे प्रेक्षणीय स्थळ दिसत असतात. त्यांना 2-4 कोपचे दाखवले की खुश. काय बघायचंच नसतं तर त्यांना गाईड लागतो कशाला? त्यांना फक्त रस्ता दाखवायला वाटाड्या हवा असतो. त्यांना एखाद्या कोपच्यात बसवलं की 2 घंटेची निश्चिंती, तेवढ्यात एक दुसरा पर्यटक करून येता येतो आपल्याला. तुम्ही गाईड नाही, फ्रॉड म्हणलं पाहिजे स्वतःला, फ्रॉड. तू फ्रॉड म्हण, काही म्हण, जोपर्यंत अशा आज्ञानी लोक आहे ना जगात, तोपर्यंत आमच्या गाईड लोकांचं सुकाळ आहे. अगदी ते बोंधू साधू नाही का, ते लोकांना फसवत असतात. ते तरी फक्त इथल्या लोकांना फसवतात. मी तर देशी विदेशी काहीच फरक करत नाही, सगळ्याला फसवतो. लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे बोलताना. अहो आज तुम्ही इतिहास चुकीचा सांगताय, पण त्याची फळं भविष्यात आपल्यालाच भोगायला लागणार आहेत. नाही, आज तुम्ही लुटताय ना पर्यटकांना, पण जेव्हा त्यांच्या या लक्षात येईल ना, तेव्हा तुमचं कायमस्वरूपी उत्पन्न बंद होईल. अहो ते पर्यटक लोक आपल्याकडचं सृष्टी सौंदर्य जसं फोटोत कैद करून घेऊन जातात ना, तशा आपल्या आठवणी कैद करून नेऊ दे की त्यांना त्यांच्या मनात. तो आमिर खान सांगू सांगू थकला, पर्यटकांचा आदर करा. हो, आपण पर्यटकांचा अनादर करतो आणि आपल्या देशाला अख्ख्या जगासमोर मान खाली घालायला लावतो. आपली संस्कृती काय सांगते? अतिथी देवो भवो. परदेशी महिलेची रस्त्यात छेडछाड काढून कसली मर्दुमकी गाजवता तुम्ही लोक? पर्यटकांना लुटून काय मिळतं तुम्हाला? वेळीच सावध व्हा. या असंच चालू राहिलं ना तर विविधतेने नटलेल्या आपल्या देशावर पर्यटकांशिवाय पोरकवायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर बोलली, एकदम करेक्ट बोलली. म्हणजे देशाचं सौंदर्य पोरकं होईन असं जर आपण वागलो तर. आणि मी जर नीट वागलो तर तुम्हाला जवळ येऊ देशील, मग मला बी पोरगं होईन.
आणि पोरग झालं म्हणल्यावर मग पाळला. धरली का दोरी. खूप सुंदर संदेश होता तुमच्या परफॉर्मन्समध्ये, खरंच खूप सुंदर होता. मला हे आवर्जून शेअर करावं वाटतं, कारण आपण तीच व्यक्ती आहोत जी परदेशात जाते तेव्हा कुठलेही रॅपर्स आपण त्यांची डस्टबिन बघून त्या डस्टबिनमध्ये टाकतो, आणि आपण तीच व्यक्ती आहोत जी आपल्या इंडियामध्ये कुठेही आपण ती रॅपर्स टाकतो. आपण ह्याचा विचार करत नाही. स्मोकिंग झोन असेल तर स्मोकिंग झोनमध्येच परदेशात आपण स्मोक करतो, पण इथे आपल्याला कुठेही स्मोक केलं तरी चालतं. म्हणजे हीच आपण ती माणसं आहोत. त्यामुळे खूप सुंदर संदेश होता तुमच्या ह्याच्यातनं. क्या बात आहे. रेणुकाताई, कसा वाटला परफॉर्मन्स? खरंच सुंदर, खूपच सुंदर संदेश, खूपच सुंदर मेसेज. आणि म्हणजे मला कल्पनाच ती खूप आवडली की आपण आपल्या संस्कृतीचं म्हणजे जे प्रदर्शन करतो इतर लोकांसमोर आणि आपल्या पण इतर पर्यटकांसमोर, सपोज महाराष्ट्रामधलंच जर गाईड असेल तर मग साऊथचे लोक किंवा नॉर्थचे लोक जेव्हा येतात तेव्हा आपण त्यांच्याबरोबर कसे वागतो हे ॲक्च्युली एक रिस्पॉन्सिबल समाजाचं प्रतीक आहे. आणि इतर मात्र ठिकाणी आपण जाऊन खूपच म्हणजे इम्प्रेस होतो, पण ते आपण पण करू शकतो ना आपल्या स्वतःच्या देशात. आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो किंवा आपल्या घराबद्दल जसा विचार करतो तसाच आपल्या देशाबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे. त्यामुळे हा खूपच महत्त्वाचा आणि खूप सुंदर संदेश आहे. त्यामुळे एकंदरीतच खूप छान. मी सेल्फी घेणार आहे. वा. मकरन सर? मलाही तसंच, एकतर फार वेगळा विषय होता आणि फार चांगलं भाष्य तुमच्या ह्या प्रहसनातनं तुम्ही केलं. प्राजक्ता, तू काय गोड काम करतेस, क्या बात है. मला खूप आवडतं तुझं काम आणि एकंदरीतच तुमच्या प्रहसनासाठी मी उत्तम दाद देतो आणि तुम्हाला टोपी पण देतो. वा वा. अशा परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. एका ब्युटी पार्लरचं गिफ्ट वाउचर मिळाल्यामुळे हुरळून गेलाय आपला शशीभाई. बघूया त्याला तिथे काय मिळतंय. तुमच्या समोर येत आहेत सुसाट कलाकार शशी, नम्रता आणि आजचा आपला पाहुणा कलाकार सुशील इनामदार. हा बोला. काय? अहो पण मी कसं करू? नाही नाही नाही, तुम्ही पण ना. ठीक आहे, काय करायचं या नवरे लोकांचं रेणुकाताई. अहो काय आहे ना, माझा नवरा ना एक नंबरचा अतरंगी आहे. त्यात नवरा जर सेल्समन असेल तर मग कहरच आहे. नाही, मी तुम्हाला जर उलगडूनच सांगते. काय ना, माझं हे स्वतःचं एक ब्युटी पार्लर आहे. म्हणजे असं तुम्ही समजा हे माझं ब्युटी पार्लर आहे. काय ना, मी सध्या जरा नवीन आहे आणि माझा जो नवरा आहे ना तो शेविंग क्रीमचा होलसेल विक्रेता आहे. आता त्याने स्वतःचं टार्गेट पूर्ण व्हावं म्हणून त्याने 50 शेविंग क्रीम विकल्या आहेत आणि त्यासोबत एका माणसाला 2000चं गिफ्ट वाउचर दिलंय, तेही माझ्या पार्लरचं. आता झालंय काय की माझ्या ज्या ब्युटी स्पेशलिस्ट आहेत ना त्या गेल्यात कोकणात आणि मी नवीन आहे, त्यामुळे सगळा सावळा गोंधळ आहे. आणि इथे बायकांचीच ट्रीटमेंट नीट होत नाही हो, पुरुषांची काय खाक होणार आहे.
आलो बाबा एकदा काय नाव आहे ते हा शायनिंग ब्युटी पार्लर हेच आहे काय हो द्या. काय द्या काय द्या डिलिव्हरी बॉय आहेस ना तू, पार्सल घेऊन आलायस ना तू आमच्याकडे. मी डिलिव्हरी बॉय नाही आहे मग? हे वाउचर मला मिळालेलं आहे. चल पटकन माझी ट्रीटमेंट सुरू कर चल. हे बघ, हे ना लेडीज ब्युटी पार्लर आहे, म्हणजे हे ओनली फॉर लेडीज आहे. हा मग मी पण ओनली फॉर लेडीज साठीच आहे. म्हणजे काय आहे आपल्या एरियामध्ये सगळ्या ज्या बायका आहेत ना त्यांचा आपण तारणहार आहे. म्हणजे सगळ्या विहिरीतल्या लेडीज बायका त्या आपल्या तायडे आहेत तायडे. म्हणून ओनली फॉर लेडीज साठी स्पेशलिस्ट मी आहे. गैरसमज होतोय. ओनली फॉर लेडीज म्हणजे इथे फक्त स्त्रियांसाठीच्याच ट्रीटमेंट होतात, नाही. पुरुषांसाठी नाही. 2000 द्या मी जातो. काय? नाही तुम्हाला जमत नसेल 2000 द्या मी जातो. मी 2000 मी नाही देऊ शकत हा, पैसे वैसे. हा काय फालतूगिरी आहे यार, काय फालतूगिरी आहे. ट्रीटमेंट नाही देणार, पैसा नाही देणार. मला ट्रीटमेंट पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे बाबा मी तुला किती वेळा समजावून सांगू, हे स्त्रियांसाठीचं ब्युटी पार्लर आहे. पुरुषांसाठीच आता आवाज बंद. आता काय पण बोलायचं नाही. मला त्या सेल्समॅनने सांगितलं होतं की तुझ्याकडे एक चायना लेडीज असिस्टंट आहे चायना लेडीज. आणि त्या चायना लेडीज असिस्टंट करून मसाज करून घेण्यासाठीच मी खरं तर इथे आलेलो आहे. बघ तुला जमत नसेल ना तर त्या असिस्टंटला पाठव, नाहीतर माझे स्टंट सुरू होतील. आणि माझे स्टंट सुरू झाले तर ह्या लेडीज पार्लरची अशी हालत करून टाकीन, इतकी तोडफोड करून टाकीन ना की या लेडीज पार्लरला एक ऐतिहासिक रूप निर्माण होईल. काय माझ्या नवऱ्याने घोळ घालून ठेवलाय. आता कुठून आणू मी चायनीज लेडीज ब्युटी पार्लर वाली. शिवाजाचं काम नाही आपल्याला. अरे तसं नाही रे. आता कौन का माझे नाव चायना चिचू. ओके म्हणजे तुझं नाव चू आहे. चलो इससे ट्रीटमेंट स्टार्ट करेंगे. ट्रीटमेंट सुरू करूया. ट्रीटमेंट सुरू इट्स चाइना टाइम. चला चला ट्रीटमेंट सुरू करूया. चला, ट्रीटमेंट सुरू करूया. काय करूया? मी सांगतो हे बघ याच्यात ना पहिलं लिहिलंय हे पहिलं काय लिहिलंय फिश पेडिक्योर. फिश पेडिक्युअर. आपल्याला तेच करायचं फिश पेड. पण म्हणजे काय ते कसं असतं सर, तुम्ही असे पाण्यात पाय टाकली ना की असे छोटे 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 मासे तुमच्याकडे येणार, तुमच्या पायाजवळ येणार, मग तुमची डेड स्किन खाणार, मग असे कच्चे 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 इथे 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 नाचरे मोरा बाळगाली चारा चारा खा. चिन चिन चू. असं करणार मासे आपल्याला हेच करायचं. पण मासे नाहीयेत. मासे का बर्थडेला खाऊन टाकले सगळे. ठीक आहे मग आता माझं नाही तर माझं पेढी पाहायला पेढी कोकण करणार. पेडिक्युअर आहे ना. आहे सर. डोंट वरी आमच्याकडे अजून एक फिश आहे. एक पीस आहे ना एक पीस पण आपण ऍडजस्ट करून घेऊ. मागवत आला. ओके जा शार्क घेऊन ये. यार माझा पाय साफ करणार. सर तो तुमचा फक्त पाय साफ नाही करणार, तुम्हाला अख्खा साफ करणार. म्हणजे नाही काय 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 काळजी करू नका सर. तुम्ही सांगा मला, तुम्ही मांदेली कशी खाता? तसा तो शार्क पण तुमचा पाय असा खाणार आणि मुळासकट साफ करणार. मुळासकट का सर? आम्ही सगळं मुळापासून करतो. मुळाचं लोणचं करतो, मुळाचा ठेचा करतो. एवढंच काय, आम्ही सध्या मुळाचं प्लॅनिंग पण केलेलं आहे. आणि एकदा का मुळा झाला की फावल्या वेळात प्रदीप मुळेचं नाटक पण करणार आहोत. अरे यार तुम्ही डॉक्टर माझा बंदरून टाकलाय यार. मला ह्या फिश बीस नको यार. आपण दुसरं काहीतरी करूया. हे दुसरं काय लिहिलंय? दुसरं ब्लीच. ब्लीच.
ब्लीच ब्लीच करूया ब्लीच ब्लीच म्हणजे काय प्लीज म्हणजे तुमचा असा चेहरा आम्ही चकचकीत करणार त्यामुळे तुम्ही एकदम गोरे होणार तुम्ही इथे 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 झोपा अरे चेहरा तर ब्लीच करणार या! हा, इथे झोपा मॅडम मला सांगा नक्की कुठे ब्लीच करायचंय डोंट वेरी सर डोंट वेरी आता आम्ही तुम्हाला ब्लीच करणार तुम्ही डोळे बंद करा मॅडम जावा तुम्ही तेल घेऊन या आता तेल लावूनच करतो ह्यांची चांगली मॉलिश मसाज करतो वा 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 त्या गारगार वाटतंय वाटतंय ना गारगार? पण मला पेट्रोलचा काय वास येतोय इथे काय ट्रॅफिक जाम झालाय का ट्रॅफिक जॅमच झालंय. हा सर तुम्ही गप्प बसा ना सर कसं वाटतंय आता गारगार गारगार वाटतंय ना मॅडम काडी लावा बाबा तिला सांगू नको तिला काडी लावायची लय हाऊस आहे असं हा. मॅडम आता तुम्ही काडी पेटवाच लावा आग लावा ह्या चेहऱ्याला जो गावात तुमच्या ये तुम्ही काय मला पेटवायला निघालाय का नाही 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 सर फक्त ह्या काडी आम्ही तुमच्या चेहऱ्यावरून फिरवणार त्यामुळे तुमचा चेहरा जळणार फक्त थोडासा जळणार मग थोड्या दिवसांनी त्याच्यावर खपली धरणार मग आम्ही ती खपली खेचून काढणार मग त्याच्या आतमध्ये तुम्ही गोरे गोरे दिसणार मग एकदम सुजल्यासारखे गुलाबी दिसणार असं एकदम तुम्ही नंतर गोरे होणार एकदम तेजस्वी सारखे युरोपियन अरे तुम्ही तर अख्खा माझा गालच जाळायला निघालात यार नाही 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 सर नाही नाही ती चायना ट्रीटमेंट आहे चायना ट्रीटमेंट मी काय बोलतो काहीतरी साधं सोपं करा ना तुम्ही ना माझी फक्त दाढी करा दाढी दाढी करा ती दाढी काय ही मॅडम पण करेल त्या कर मला नाही दाढी करतो. मला येते. मी अशी 10 सेकंदात तुमची दाढी करून देईन. 10 अरे हे सेकंदात. 10 सेकंदात करणार म्हणजे काडी पेटून डायरेक्ट जाऊन टाकणार नाही नाही सर ती चायनाची ट्रीटमेंट आहे त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा झोपावं लागेल पुन्हा जपावं लागेल करेक्ट. नो बा आता तुम्हाला झोप येण्यासाठी मी गाणं बोलतो रॅपे चिकी लाके चिकी चिकीटपट्टी आण तू रॅपे चिकी लाके चिकी चिकीटपट्टी आण रॅपे चिकी लाके चिकी चिकीटपट्टी आण तू चिकटपट्टी ती गालावर लावतो रॅपे चिकी लाके चिकी चिक सर आता तुम्हाला कसं वाटतं एकदम गारगार एकदम गारगार वाटतं आता ह्या सौंदर्य जगात तुमचं आम्ही स्वागत करतो ए चिकी लाकी चिकी ओ माय गॉड अरे ही उरलेली पण काढून टाका ना आता सर इकडे या सर उरलेली पण काढून टाकतो अरे ही नाही रे. अरे यार काय फालतूगिरी लावली ही ठेवायची होती रे वा 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 सर अरे तुम्ही माझा अख्खा गाल फाडून टाकला रे नाही सर हा गाल फाडलेला नाही सर ही चायना ट्रीटमेंट आहे चायना ट्रीटमेंट आहे वॅक्सिंग म्हणतात त्याला वॅक्सिंग. वॅक्सिंग चायनामध्ये असंच वॅक्सिंग करतात अगं या तुला कळतं वॅक्सिंग हातापायाचं करतात गालाचं नाही करत तुम्हाला करायचंय? याचे नाही 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 पण डोंट वरी ह्याने नाही करणार आम्ही. मग? ह्या स्पेशली दाढीसाठीच्या आहेत. म्हणजे तुम्ही लेडीज पार्लर मध्ये लेडीज बायकांच्या दाढी करण्यासाठी हे वॅक्स स्ट्रिप्स वापरता ए तुला काय करायचं रे नसत्या चौकशा आमच्या पार्लर मध्ये काय आहे आणि काय नाहीये. तुला फक्त वॅक्सिंग करायचंय की नाही तेवढं सांग. ते मला- ए, ऐक, ह्याला 2 आयडिया सांग आपल्या वॅक्सिंगच्या. चल ओके माझ्याकडे सर 2 आयडिया आहेत एक साधी आणि एक स्पेशल नको मला तुमचं स्पेशल काय पण नको मला साधंच सांगा काहीतरी हे बघा सर दुसरं साधं सर बसा तुम्हाला एक डेमो दाखवतो अजिबात काळजी करू का तुमचा हात दाखवा ओके काय करायचं सर या दोऱ्याचं एक तोंड मी असं तोंडात ठेवणार दुसऱ्याला अशी गाठ मारणार ओके पुन्हा तिसरा असा घेणार परत त्याला एक गाठ मारणार चौथा असं घेणार असं सगळ्या केसांना गाठ मारणार हा सर आता कसं वाटतंय गारगारी वाटतंय आता कसं वाटतंय गारगारी वाटतंय सर तुम्हाला माहिती आहे काय रथात बसल्यानंतर घोड्याचा लगाम ओढल्यानंतर कसा आवाज येतो घोड्याचा नाही नाही हे बघा सर बघा आता तुम्हाला कसं वाटतंय
हे बघा सर, एकदम मैदान चकाचक झालेलं आहे. आता या मैदानावर तुम्ही स्टेज बांधू शकता, परफॉर्म करू शकता, गाणं बोलू शकता आणि सगळ्या गाण्याचे राईट्स तुमच्याकडे आहेतच. तुमचं एकदम फुटबॉल झालं सर. कसं वाटतं? छान वाटतं ना? अजून काय करायचंय? नाही बाबा, हे तुमच्या पाय पडतो, आता मला काय पण नाही करायचं. असं कसं? अजून तर आमचा चायना मसाज बाकी आहे. चायना मसाज? हा. नको रे बाबा, चायना मसाजच्या नावाखाली एवढा मोठा दगड माझ्या पाठीवर ठेवाल तुम्ही. याला कसं कळलं? सर डोंट वरी, आमच्याकडे चायना वॉलचे छोटे छोटे दगड आहेत, ते तुमच्या चेहऱ्यावर घसा घसा घासणार. नको रे बाबा, आधी जिथे आहे ना ते मी लय घासले, आता अजून नाही घासाय. नाही सर, ऐका सर. मी जातो, सर, ऐका, सर. दरवाजा सर, ऐका. सर, ऐका. क्या बात आहे. रेणुकाताई, तुझ्यापासून सुरुवात करूया. कसं वाटलं परफॉर्मन्स? बापरे, हा तर म्हणजे अगदी भन्नाट प्रकार होता चायनीज टॉर्चरचा. सुशील, वेलकम कॉमेडीची बुलेट Thank you, ट्रेनच्या thank you so मंचावर. much. खूपच अप्रतिम अभिनय केलास तू. Thank you, thank खूप मजा आणलीस. आणि शशा आणि नम्रता ॲज युजल हाय एनर्जी, मस्त ऍक्ट, खूप मनोरंजक. थँक्यू. थँक्यू थँक्यू. मकरंद सर, हा अघोरी ऍक्ट होता. म्हणजे मला म्हणजे हा कसा मला वाटला माहितीये ना, आपल्याकडे चायनीजचे गाडे लागतात ना, त्यातला एकही आयटम चायनामध्ये मिळत नसेल याची मला गॅरंटी वाटते. पण ती जी गंमत आहे की चायनीज आयटम आपल्याकडे जे मिळतात ते चायनामध्येही मिळत नसतील, तसं मला हे शायनिंग ब्युटी पार्लरचं वाटलं. पण ह्या अघोरी ॲक्टबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि आम्हाला जाम मजा आली. क्या बात आहे. गुण बघूयात. रेणुकाताई, मकरंद सर, थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेत. आपण आपल्या लाडक्या जजेसला स्टेजवरती बोलवणार आहोत आणि जाणून घेऊया त्यांचा अभिप्राय. मकरंद सर, कसा वाटला हा आठवडा? खूप सुंदर आठवडा आणि खूप चांगला आठवडा. सगळ्यांनीच फार चांगल्या पद्धतीनं, आपापल्या पद्धतीनं आणि वेगळ्या पद्धतीनं ॲक्ट केलं आणि एकंदरीत आठवडा अत्यंत हसरा आणि फार उत्तम होता. अभिनंदन सगळ्यांचं. क्या बात. रेणुकाताई, तू काय सांगशील? तेच ॲक्च्युली फार असं वेगळं नाही, खूप छान म्हणजे उत्साही करण्याचा असा आठवडा होता. कारण खूप सगळ्यांनी मस्त कामं केली आणि वेगवेगळे विषय पण हाताळले, त्यामुळे प्रेक्षकांना एक छान मांदियाळी मिळाली बघायला. पण तरीही कुठेतरी डावं उजवं होतंच. त्यामुळे आम्ही ह्या आठवड्यात मकरंदला आणि मला दोघांनाही वाटलं की बुंगाट टीम थोडीशी पुढे आहे, त्यामुळे ह्या आठवड्याचे विनर आहेत बुंगाट. आणि आपण भेटणार आहोत अशीच धमाल मस्ती कल्ला करण्यासाठी पुढच्या आठवड्यात बुधवार ते शनिवार, आणि बुलेट ट्रेनमध्ये आपण भेटणार आहोत गुरुवार आणि शुक्रवार रात्री 9:30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर. तेव्हा पाहायला विसरू नका, कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.